वाटतं आम्हाला आताच पाहिजे, अनेक वर्षापूर्वीचे प्रलंबित प्रश्न, अनेक वर्षापासूनचे असलेले प्रश्न देखील चुटकीसारखे सुटले पाहिजे अशी भावना असते. पण त्याला काही प्रक्रिया असते, कायदेशीर बाबी असतात. सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याला वेळही दिला पाहिजे आणि तेवढा संयमही राखला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिक्षणासाठी आर्थिक मदत, त्यांच्यासाठी हॉस्टेल, ही सगळी व्यवस्था आपण केली होती अगोदर. आणि त्याचबरोबर आपण हेही केलं की शैक्षणिक आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही मराठा समाज जेव्हा मागे जातोय त्यावेळेस आपण त्यांना, मुलांना शिक्षणामध्ये देखील इतर ज्या काही बाबी आहेत, मग सारथी आहे, आपला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, चंद्रकांत दादा इकडे आहेत, त्यांची देखील उपसमितीमध्ये अनेक निर्णय त्यांनी घेतले. आणि म्हणून या समाजाचा मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हाच पर्याय होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सगळ्यांचा होता आणि आपल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा होता. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आपण दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे 3 दिवसाच्या चर्चेमध्ये आपण मांडलं. या सभागृहामध्ये चर्चा झाली, मोठी चर्चा झाली आणि विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत संमती मिळाल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल अशा प्रकारचं आपण जाहीर भूमिका घेतली. त्यावेळी माझ्यावर काही आरोपही झाले. फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, मग आचारसंहिता लागेल, मग काय होणार, मग कसं होणार. परंतु शेवटी हा सगळा विचार करूनच आपण तो निर्णय घेतला होता आणि म्हणून आज ते अधिवेशन होतंय. आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आणि आज तो दिवस आज आपल्या या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण मुकर्रर केला. त्याप्रमाणे आपण आज तो निर्णय घेतोय. माझ्यासह अध्यक्ष महोदय, देवेंद्रजी, अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, मी मगाशी देखील म्हटलं 150 दिवस हे काय 1-2 दिवसामध्ये काम झालेलं नाही, त्याहीपेक्षा जास्तीचे दिवस लागले. 150 दिवस अहोरात्र हे सगळं काम सुरू होतं. प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्गीय विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग, तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्यांचं फलित म्हणजे आजचं हे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन होतंय. आणि यामध्ये जवळपास 3 ते 4 लाख लोक काम करत होते, दिवस रात्र काम करत होते. आपण त्याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट, आता अनेक लोकांची आपण मदत त्यामध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यांचं एकच उद्दिष्ट होतं की सर्वांनी मनापासून काम करून हे युद्ध पातळीवर दिवस रात्र 24/7 यामध्ये काम करून आपल्याला या सर्व जो काही उद्देश आहे आपला तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचं काम या सगळ्यांनी केलं. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आपण सगळेजण आहोत. त्याच्यामध्ये मला पुन्हा त्याचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही. देवेंद्रजी आणि अजित पवार देखील हेच सांगत होते की आपल्याला या मराठा समाजाच्या, कारण एकदा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण आरक्षण दिलं होतं, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. आपण ते हायकोर्टमध्ये टिकवलं देखील, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. पण आपलं ठरलेलं आहे मगाशी, त्यामुळे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. त्यामध्ये या ठीक आणि म्हणून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षण त्यावेळेस मान्य झालं होतं, कोर्टात टिकलं होतं. सुप्रीम कोर्टात देखील आपण ज्या पद्धतीने थोडीशी मांडणी करायला पाहिजे होती, दुर्दैवाने ते आपल्याला झालं नाही. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्ग आयोग नेमता येईल की नाही या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयानेच राज्य शासनाचा मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार मान्य केला आहे. इंदिरा साहनी प्रकरणामध्ये घटनापीठाने जो निर्णय दिला त्याच्या परिच्छेद 550 मध्ये म्हटलंय, फॉर द पर्पज अँड ऑब्जेक्ट दॅट दोज कम्युनिटीज हू वर अर्लियर बॅकवर्ड
and advanced should be excluded, and those communities who were earlier advanced and might have degraded into backward class should be included. Thus, the state was fully entitled to appoint backward classes commission to collect relevant data and submit a report. हे आपल्याला कुठलंही असं बेकायदेशीर काम आपण करत नाहीये. पूर्णपणे कायदेशीर बाबी यामध्ये आपण पाहून या ठिकाणी आपण काम करतोय. त्यामुळे यासाठी आपण न्यायमूर्ती शुक्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला मागासवर्ग आयोग हा पूर्णतः वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने निरगुडे राजीनामा दिला त्यांनी आणि म्हणून आपण शुक्रे साहेबांचं अध्यक्षतेखाली काळजीपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेला अहवाल शासनाने स्वीकारला ना. नाही तुम्ही माझ्याशी बोला ना. शासनाने स्वीकारलाय. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही. ना आपण पॉझिटिव्ह बोलूया, पॉझिटिव्ह चर्चा करूया. सगळ्यांची जबाबदारी आहे. हे सगळं आपण मराठा समाजाला जो आरक्षण देतोय हे टिकावं यासाठी सुप्रीम यामध्ये घटनेच्या 342A आणि 16(4) आणि 15(4) प्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची घटनेत तरतूद आहे. त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे. या ठिकाणी मी हे नम्रपणे नमूद करू इच्छितो